नमस्कार. खरं तर वर्तमानामध्ये प्रत्येक अगदी बालापासून तर ज्येष्ठापर्यंत आरोग्याच्या समस्या हा एक वैश्विक असा इश्यू बनलेला आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं प्रदूषण विचारांपासून तर अन्नापर्यंत, देह मंदिरापासून तर विश्व मंदिरापर्यंत या समस्या दैनंदिन वाढत आहेत. परंतु याच्यावर उपाय आहे का? तर आहे. भारतीय ज्याला निसर्गोपचार, आयुर्वेदिक उपचार पद्धती या माध्यमातून आता सगळं जग ह्या दिशेनं वळतंय, ही शुभसूचक घटना आहे. आणि त्याचं कारणही तसं आहे की ह्या उपचारांच्या माध्यमातून माणसाची जी आंतरिक ऊर्जा, आंतरिक जीवनदृष्टी याच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडतंय. आणि ते एकदा घडलं की माणसाच्या आरोग्यामध्ये आकर्षक अशा सुधारणा, प्रेरणादायी सुधारणा नक्कीच होतात. आणि याचा अनुभव विश्व गोविंद हॉस्पिटल, गोविंदनगर, नाशिक या ठिकाणी मी स्वतः घेतला. मला जवळजवळ 5-6 वर्ष कंबरदुखीचा त्रास होता. विविध प्रकारच्या तपासण्या, त्याच्यावरती उपचार, हे सगळे काही मी करून बघितले, परंतु मला योग्य तो रिझल्ट त्याच्यातून मिळत नव्हता. शेवटी मी डॉक्टर अमोल सूर्यवंशी यांच्या विश्व गोविंद हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या ठिकाणी पंचकर्म उपचार पद्धतीद्वारे त्यांनी मला अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 15 दिवसामध्ये मला खूप फरक जाणवला. माझ्या कंबरदुखीच्या ज्या वेदना होत्या त्या हळूहळू कमी होत गेल्या. त्यानंतर मला चालण्याचा जो त्रास होता तो त्रास थांबला आणि त्या माध्यमातून त्यांनी माझं मानसिक प्रबोधन केलं. केवळ माणूस औषधांनी किंवा उपचारांनी बरा होत नाही, तर त्याला योग्य व्यायाम, योगासनं, प्राणायाम ह्या गोष्टींचंही मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं. आणि त्या माध्यमातून मी योगाशी जोडला गेलो आणि ती योग साधना, औषधं, पंचकर्म, फिजिओथेरपी या माध्यमातून आज मी पूर्ण त्या कंबरदुखीतून मुक्त झालेलो आहोत. आणि त्यामुळे डॉक्टर अमोल सूर्यवंशी यांची जी काही कार्यपद्धती, उपचार पद्धती आणि प्रबोधनाची पद्धती मला खूप आवडली. असे डॉक्टर्स जर भारतामध्ये असले तर रुग्णांना निश्चितच एक प्रकारचं वरदान त्यांच्या माध्यमातून लाभेल अशी मला खूप खात्री वाटते. आणि म्हणून ह्या विश्व गोविंद हॉस्पिटल, डॉक्टर अमोल सूर्यवंशी आणि आयुर्वेद या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार.